हॅलो, नमस्कार. गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर तर या ठिकाणी मी छोटासा ब्लॉग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे आणि हा आहे अजिंक्य. अजिंक्य हॅलो कर सर्वांना. हॅलो. हां, तर आता मी या ठिकाणी पार्लरमध्ये आलेलो आहोत आणि पार्लरचा हा माझा ब्लॉग आहे. तर यामध्ये मी तुम्हाला जस्ट मी पार्लरमध्ये जे काही साहित्य ठेवलेलं आहे त्याचा व्हिडिओ तयार करून दाखवणार आहे. तर तुम्ही तो पाहू शकता. पार्लरचा बिझनेस जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ चांगला उत्तम ठरेल. त्यामध्ये मी तुम्हाला सांगते की ते पार्लरचं तुमचं शॉप असेल तर तुम्हाला त्यासोबत साईड बाय साईड बिझनेस करणं पण खूप गरजेचं आहे. तरच आपण त्या बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकतो. जर तुम्ही करत असाल, तुमचं शॉप असेल तर तुम्ही जरूर मला नक्की कमेंट करून सांगा किंवा शिकायचं असेल किंवा क्लास लावायचा असेल तर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. तर मी तुम्हाला 2 मिनिटात पार्लरचा व्ह्यू दाखवते. ठिकाणी मी सेलिंगसाठी पण काही साहित्य थोडंसं ठेवलेलं आहे थोडंफार. हे फेशियल किट्स आहेत. या ठिकाणी पण मी सेलिंगचं साहित्य ठेवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी पण आहे. जे काही आपल्याला पार्लरमध्ये सेल करता येतं ते आपण ठेवायचं आहे आणि हा पार्लरचा व्ह्यू. तर अशा प्रकारे मी सेलिंगचं साहित्य सगळं ठेवलेलं आहे ऑल अवेलेबल, जे काही लागतं ते, जेणेकरून साईड बाय साईड तो एक बिझनेस होऊन जाईल म्हणून. बसलेला आहे. अजिंक्य तू काय जेवण केलं तू? हा. काय खाल्लं तू? मशरूम चपाती आणि सोनपापडी आणलेली मम्मीने. हो का? तर आज मशरूमच केलं होतं तर त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याचा पण मी व्हिडिओ काढला होता. मध्ये तो थोडा स्किप झाला, पण आहे माझा कंप्लीट व्हिडिओ आहे. तर ही मशरूमची झटपट होणारी रेसिपी आहे. मशरूमचे आपण या ठिकाणी काप करून घेतलेले आहे. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरे पेस्ट कढईमध्ये छान तेल गरम झालं की मंद आचेवर आपण त्यामध्ये छानसं परतून घ्यायचं. अगदी त्या सगळ्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यामध्ये आपण लाल तिखट, मीठ, हळद हे सगळं घालून घ्यायचं आणि नंतर हे मशरूमचे काप घालून त्यामध्ये ते छानसं मिक्स करून घ्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. त्यामध्ये आपण पनीर मसाला पण टाकणार आहोत, तर तो माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे. त्यामध्ये आपण पनीरचा मसाला पण टाकायचा आहे. त्यामुळे छान अशी खमंग अशी चव आपल्याला या ठिकाणी मशरूमची लागते.